नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांनाच माहीत आहे की कारले खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना कारले खायला अजिबातही आवडत नाही. म्हणूनच तर या व्हिडिओमध्ये आज आपण अजिबातही कडू न होणारी कारल्याची वडी करणार आहोत. ही वडी खायला इतकी छान लागते की कुणी अंदाजही बांधू शकणार नाही की ही कारल्याची वडी आहे ते. कारल्याची वडी करण्यासाठी इथे एक मध्यम आकाराचं ताजं कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे कारलं एका किसणीच्या साहाय्याने ताटामध्ये असं किसून घ्यायचं आहे. कारल्याचा हिरवा भाग आपल्याला यामध्ये किसून घ्यायचा आहे. कारले किसताना जोपर्यंत बिया लागत नाही तोपर्यंत कारले किसून घ्यायचं आहे. हे कारलं एकदम ताजं असल्यामुळे ते किसायला अजिबातही जास्त वेळ लागलेला नाही, पटापट कारलं किसलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे हे कारलं किसून घेतलेलं आहे. या कारल्याच्या किसामधील पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही. या पाण्यासकटच आपण वडी करणार आहोत. आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. आले, लसूण व मिरचीची 1 चमचा पेस्ट तयार करून घेतलेली ही पेस्ट यामध्ये घालून घेऊया. अर्धा चमचा ओवा थोडासा हातावरती असा चोळून यामध्ये घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 2 चमचे दही घालून घेऊया. आता यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ, हे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे ते सर्व बेसन पीठ यामध्ये घालून घेऊया. 4 चमचे नाचणीचं पीठ, नाचणीच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच इथे पीठ वापरलेलं आहे. 4 चमचे ज्वारीचं पीठ. ही रेसिपी आपण खास डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी बनवत आहोत, त्यामुळे इथे बेसन पिठाबरोबर ज्वारीचं व नाचणीचं पीठही या वडीमध्ये वापरलेलं आहे. आता यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर न करता आहे त्या पाण्यामध्ये हे पीठ यामध्ये मिक्स करून घेऊया. कारल्यामधूनही आपण अजिबातही पाणी काढलेले नसल्यामुळे कारल्यालाही पाणी सुटलेलं आहे. तसेच दही आपण यामध्ये घातलेलं असल्यामुळे इथे मी अजिबातही पाण्याचा वापर केलेला नाही. ज्याप्रमाणे आपण कोथिंबिरीची वडी करण्यासाठी पीठ मळतो अगदी त्याप्रमाणेच थोडंसं घट्टसर असंही पीठ मळून घ्यायचं आहे. परंतु या पिठाचे अजिबातही क्रॅक्स जाता कामा नयेत, एकदम मऊसूद असं असलं पाहिजे. आता हाताला थोडंसं तेल लावून या वड्यांचे छोट्या छोट्या आकाराचे रोल्स तयार करून घेऊया. हे वड्यांचे रोल्स खूप जास्त जाड करायचे नाहीत, नाहीतर वड्या शिजायला जास्त वेळ लागतो. तर अशा प्रकारे इथे 4 रोल्स तयार करून झालेले आहेत. वड्या उकडवण्यासाठी इथे वड्या उकडायच्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया. अशा प्रकारे तेल लावल्यामुळे वड्या अजिबातही चाळणीला चिकटून राहणार नाहीत. हे 4ही रोल्स चाळणीवरती थोडेसे लांब लांब ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत. वड्या उकडण्यासाठी इथे पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया. आता या पातेल्यावरती ही वडी उकडायची चाळण ठेवून पातेल्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 20 मिनिटासाठी वड्या शिजू देऊयात. 20 मिनिटानंतर वड्या शिजल्या आहेत की नाही ते चेक करूयात. तर हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून वड्याला टच केल्यानंतर वड्या अजिबातही हाताला चिकटत नाहीत, म्हणजे आपल्या वड्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत असे समजावे. इथे या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्या कट करून घ्यायच्या आहेत. तर आता या वड्या छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी कोथिंबिरीच्या वड्यांसारख्या या वड्या दिसत आहेत ते. या वड्या अशाच खायलाही खूप छान लागतात. परंतु वड्यांची अजून जास्त चव वाढवण्यासाठी आपण या वड्या कांदा घालून परतून घेणार आहोत. त्यासाठी इथे कढईमध्ये 2 ते 3 छोटे चमचे तेल घालून घेऊया. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया. बिना कांद्याच्याही तुम्ही या वड्या नुसत्याच तेलामध्ये परतून घेऊ शकता, परंतु कांदा घातल्यामुळे वड्या खूप छान लागतात. तसेच यातील कांदाही खायला खूप छान लागतो. कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेल्या वड्या घालून घेऊया व वड्याही छान खरपूस रंग येईपर्यंत मंद आचेवरती चांगल्या परतून घेऊया.
कढईपेक्षा भाकरी किंवा चपाती झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये या कारल्याच्या वड्या कांदा घालून परतल्या तर खूप चांगल्या परतल्या जातात व खायलाही एकदम खमंग लागतात. 5 ते 7 मिनिट मंद आचेवरती या वड्या परतल्यानंतर वड्या सर्व करायला घेऊया. तर अशा प्रकारे कारल्याच्या एकदम खमंग खुसखुशीत व विशेष म्हणजे अजिबातही कडू न होणाऱ्या वड्या तयार झालेल्या आहेत. लहान मुलांना कारले खायला अजिबातही आवडत नाही, परंतु अशा प्रकारे जर कारल्याच्या वड्या केल्या तर ते आवडीनं खातील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह.